दुसरं काय होऊ शकतं? आता फक्त दाऊद इब्राहिमलाच क्लीन चिट द्यायचं बाकी आहे. हे सरकार जे आहे, हे सरकार महाराष्ट्रातला असो किंवा दिल्लीतला असो, ओवाळून टाकलेले सगळे भ्रष्टाचारी आपल्या पक्षात घेत आहेत आणि आमची ताकद किती वाढली आहे असं बिडकी दंडाची फुगून दाखवत आहे. या सगळ्या लोकांवरती भ्रष्टाचारासंदर्भात कारवाई करा, ईडी सीबीआयचे खटले दाखल करा किंवा केले. त्याच्यामध्ये वायकर सुद्धा आहेत. वायकर तर घाबरून पळूनच गेले ना. वायकर हे घाबरून पळूनच गेले ईडी आणि सीबीआयला. हेच केस, याच खटल्यांमुळे आता त्यांना क्लीन चिट दिली. दुसरं काय होऊ शकतं या सरकारमध्ये? मोदींच्या किंवा महाराष्ट्रातल्या फडणवीसांच्या सरकारमध्ये हे का कायद्याचं राज्य आहे का? याचा अर्थ असा, तुम्ही आमच्या लोकांवरती खोटे खटले दाखल केलेत, खोटे गुन्हे दाखल केलेत, त्यांच्या मनात भीती निर्माण केली आणि आपल्या पक्षांवर ही तुम्ही मान्य करा. आमच्यासह सगळ्यांवरती तुम्ही अशा प्रकारचे खोटे गुन्हे, खोटे खटले दाखल करून आमच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला. आमच्यासारखे काही लोक दबावाला बळी पडले नाही, पण ज्यांचं काळीज उंदराचं आहे बरं का, असे अनेक लोक पळून गेले. राष्ट्रवादीतून पळून गेले, अजित पवार असतील, स्वतः मुख्यमंत्री पळून गेले, त्यांनाही भीती होती कारवाईची. त्यांच्या बरोबरचे आमदार मंत्री पळून गेले आमच्याकडले. असे अनेक लोक गेले दिल्लीत आणि महाराष्ट्रात. त्यातले वायकर एक आहेत ना. काय बोलणार? तर त्यांनी मान्य केलं पाहिजे भाजपने की आम्ही यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले होते भीती निर्माण करण्यास. मग आता का मागे घेतले तुम्ही? आमच्यावरचे सुद्धा घ्या ना. नवाब मलिकवरचे घ्या, प्रफुल्ल पटेलवरचे घेतले. 150 कोटीची प्रॉपर्टी तुम्ही रिलीज केलीत. मग आमच्या सुद्धा मध्यमवर्गीयांच्या प्रॉपर्टी तुम्ही जप्त केलेल्या आहे का? आम्ही तुमच्या पक्षात येत नाही म्हणून, आम्ही तुमच्या दबावाला बळी पडत नाही म्हणून आमच्यावर तुम्ही खटले दाखल केले? याचा विचार करायला पाहिजे. सोमय्याने अनेकांवरती तक्रारी दाखल केल्या, आता याच्यावरती ते बोलतील का? अहो सोमय्या काय सांग. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.